नमस्कार. बुकवाईज विथ अनिलमध्ये आपलं स्वागत आहे. कधी विचार केलाय का की आपला सर्वात जवळचा मित्र कोण आहे? अनेकदा आपण दुसऱ्यांची नावं घेतो, पण आपला सर्वात जवळचा मित्र आपलं मन असतं. अगदी. पण हेच मन कधीकधी आपला सर्वात मोठा शत्रू सुद्धा बनतं. डॅन हॅरिस यांच्या बाबतीत असंच काहीसं घडलं होतं. बरोबर. डॅन हे अमेरिकेचे प्रसिद्ध न्यूज अँकर होते, पण त्यांच्या डोक्यात चालणारा विचारांचा गोंधळ त्यांना एका अशा वळणावर घेऊन गेला जिथे त्यांचं आयुष्य जगासमोर विस्कळीत झालं. चला तर मग पाहूया या संघर्षाचा पहिला भाग. थांबायच्या आधी एक गोष्ट मला विचारायची आहे. हां, बोला. आपल्या सगळ्यांच्याच डोक्यात एक आवाज असतो नाही का? हो, जो सतत आपल्याला टोचत असतो. हो, हे कर, ते मिळव, तू अजून मागे आहेस. मला तर हा आवाज कधीकधी झोपू पण देत नाही. अगदी. तर डॅन हॅरिसची गोष्ट ह्याच आवाजाबद्दल आहे. अच्छा ची आहे. फरक इतकाच की त्याचं हे आतलं युद्ध नॅशनल टेलिव्हिजनवर लाखो लोकांसमोर लढलं गेलं. बापरे. तर सुरुवात करूया त्या अतृप्त भुकेपासून. दी एअर हंगर. दी एअर हंगर म्हणजे हवेची भूक. काय जबरदस्त नाव आहे. यशाची भूक इतकी की श्वास घ्यायलाही फुरसत मिळू नये. बरोबर. तर डॅन हॅरिस म्हणजे एका अशा घरात वाढले जिथे आई वडील दोघेही डॉक्टर होते. अच्छा, म्हणजे त्यांच्याकडूनही डॉक्टर होण्याचीच अपेक्षा असणार. हो, पण डॅनला काहीतरी वेगळं करायचं होतं. त्याला पत्रकारितेची ओढ होती. कॅमेरासमोर उभं राहून जगाला बातम्या सांगायच्या होत्या. पण अनेकांमध्ये ही यशस्वी होण्याची भूक असते की डॅनच्या बाबतीत ती इतकी म्हणजे विनाशकारी का ठरली असावी? याचं कारण मानसशास्त्रात सापडतं. याला हेडोनिक ट्रेडमिल असं म्हणतात. हेडोनिक ट्रेडमिल. हो, म्हणजे कसं की यशाची एक पायरी गाठल्यावर आपल्याला आनंद मिळतो, पण तो क्षणिक असतो. आपलं मन लगेच पुढच्या मोठ्या ध्येयाकडे धाव घेतं. आणि समाधान कधीच मिळत नाही. आपण सतत एका अदृश्य ट्रेडमिलवर धावत राहतो. अगदी. अरे हो, म्हणजे नवीन प्रमोशन मिळाल्यावर 2 दिवस भारी वाटतं आणि मग लगेच पुढच्या टार्गेटचं प्रेशर यायला लागतं. तसंच काहीसं. परफेक्ट. डॅन याच ट्रेडमिलवर धावत होता. त्याने अमेरिकेच्या बँगोर नावाच्या शहरात एका सर्वात लहान टेलिव्हिजन चॅनलमध्ये नोकरी सुरू केली. पण त्याचं लक्ष तर न्यूयॉर्क असणार? बरोबर. बँगोर, पोर्टलँड, बॉस्टन असा प्रवास करत प्रत्येक ठिकाणी स्वतःला सिद्ध करत 7 वर्षांनी तो न्यूयॉर्कला पोचला. पण ट्रेडमिल थांबलं नाही. उलट त्याचा वेग आणखी वाढला असणार. न्यूयॉर्कमध्ये तर स्पर्धा प्रचंड. प्रचंड. तो ज्या चॅनलमध्ये काम करू लागला तिथे त्यावेळचे पत्रकारितेतले दिग्गज होते. डॅनला फक्त त्यांच्याबरोबर काम करायचं नव्हतं. हो, त्याला स्वतःला सतत टीव्हीवर पाहायचं होतं. ही भूक इतकी वाढली की त्याने एक धोकादायक मार्ग निवडला. तो वॉर रिपोर्टर बनला. काय? वॉर रिपोर्टर? म्हणजे थेट युद्धक्षेत्रात जाऊन रिपोर्टिंग करणं, जिथे मृत्यू कधीच समोर येऊ शकतो? हो, त्याची पहिली मोठी असाइनमेंट होती पाकिस्तानमध्ये. तोपर्यंत तो कधी अमेरिकेच्या बाहेरही गेला नव्हता, माहितीये का? अरे देवा. आणि अचानक तो इराक, अफगाणिस्तान, पॅलेस्टाईन अशा ठिकाणी रिपोर्टिंग करू लागला. रायफल समोर उभं राहून बोलणं भीतीदायक होतं, पण त्यातून मिळणारा जो ॲड्रेनालिन रश होता, ते ॲडव्हेंचर. ते त्याला हवाहवसं वाटत होतं. अगदी. म्हणजे त्याला त्या धोक्याची आणि तणावाची सवय झाली होती. किंबहुना त्याला ते गरजेचं वाटू लागलं होतं. नेमका हाच धोका असतो. याला एक प्रकारचं ॲड्रेनालिन ॲडिक्शन म्हणता येईल का? बरोबर. त्या तणावपूर्ण वातावरणात शांत राहून रिपोर्टिंग करणं हेच त्याच्या यशाचं गमक बनलं. तो कमी वयातच एक नावाजलेला न्यूज रिपोर्टर बनला. पण इंजिन जेव्हा क्षमतेपेक्षा जास्त तापतं तेव्हा ते कधीतरी बंद पडतंच. डॅनच्या बाबतीत नेमकं तेच झालं. म्हणजे त्याचा क्रॅश झाला? मला कल्पनाच करवत नाहीये की नक्की काय घडलं असेल. बघ, युद्धक्षेत्रातून परत आल्यावर आयुष्य निरस वाटणं हे स्वाभाविक आहे. याला ॲड्रेनालिन क्रॅश असंही म्हणतात. म्हणजे जिथे शरीर आणि मन सततच्या धोक्याला सरावलेलं असतं, तिथे सामान्य सुरक्षित आयुष्य खूपच शांत आणि कंटाळवाणं वाटू शकतं. हो, आणि डॅनच्या मनात तो आवाज आता अधिकच कर्कश झाला होता. आणि बाहेरून पाहणाऱ्यांना वाटत असणार की वाह, काय आयुष्य आहे याचं. यालाच हाय फंक्शनिंग अँक्झायटी म्हणतात का? अगदी. हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. जिथे माणूस बाहेरून एकदम यशस्वी आणि आत्मविश्वासू दिसतो, पण आतून तो पूर्णपणे तुटलेला असतो. बरोबर. डॅननं हा ताण, हे दडपण, युद्धात पाहिलेल्या गोष्टी सगळं मनात दाबून ठेवलं होतं. त्याने कधीच कोणाशी याबद्दल चर्चा केली नाही. आणि मग एका दिवशी काय झालं? 2004 साली गुड मॉर्निंग अमेरिका या कार्यक्रमात लाखो लोकांसमोर त्या दाबलेल्या भावनांचा स्फोट झाला. लाईव्ह टीव्हीवर? हो, लाईव्ह टीव्हीवर.
तो स्टुडिओत बातम्या वाचत होता. नेहमीप्रमाणेच सगळं सुरळीत सुरू होतं. अँकरने त्याची ओळख करून दिली, कॅमेरा त्याच्या चेहऱ्यावर आला आणि तो पूर्णपणे गोठून गेला. काय म्हणजे अक्षरशः हो. त्याच्या तोंडातून एक शब्दही फुटेना. लाखो लोक त्याला पाहत होते. स्टुडिओतले सहकारी त्याला इशाऱ्यांनी विचारत होते की काय झालं, बापरे. पण तो फक्त स्तब्ध उभा होता. ज्या माणसाचं कामच बोलणं होतं तो निश्शब्द झाला होता. आणि त्याला आतून कसं वाटत असेल? त्याच्या छातीत धडधडत होतं, श्वास घेणं कठीण झालं होतं, हातपाय थंड पडले होते. तो एक ऑन एअर पॅनिक अटॅक होता. देवा, एक क्षण विचार करूया त्या परिस्थितीचा. ज्या गोष्टीवर तुमची संपूर्ण ओळख आणि करिअर अवलंबून आहे, तीच गोष्ट तुमच्या हातून निसटत आहे, तेही लाखो लोकांसमोर. त्यानंतर काय झालं? त्याने कसंबसं स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. तो रिपोर्ट त्याने अगदी अस्पष्टपणे आणि तोडक्या-मोडक्या शब्दात सांगितला. अच्छा. इतकंच नाही तर गोंधळात त्याने अँकर्सची नावंही चुकीची घेतली. ज्या माणसाची ओळखच त्याचा आत्मविश्वास होता, तो जगासमोर पूर्णपणे विस्कटून गेला होता. या घटनेनंतर त्याचं आयुष्य नक्कीच बदललं असणार. एवढ्या मोठ्या व्यावसायिक अपयशानंतर माणूस स्वतःला कसं सावरतो? डॅनचा पहिला प्रयत्न काय होता? इथेच गोष्ट आणखी एका महत्त्वाच्या वळणावर येते. जेव्हा आपल्याला समजत नाही की काय करावं, तेव्हा अनेकदा आपण सोपा पण चुकीचा मार्ग निवडतो. डॅननेही तेच केलं. द रॉंग क्युअर, चुकीचा इलाज. चुकीचा इलाज म्हणजे नक्की काय? त्याला वाटलं की त्याच्या आयुष्यात जी ॲडव्हेंचरची, त्या एक्साइटमेंटची कमी आहे, ती भरून काढायला हवी. त्याला वाटलं की तो बोर झाला आहे. अच्छा. म्हणून त्याने स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी चुकीच्या लोकांची संगत धरली. तो पार्ट्या करू लागला आणि मग ड्रग्ज घ्यायला सुरुवात केली. ओ, म्हणजे तो समस्येच्या मुळाशी जाण्याऐवजी फक्त लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत होता. अगदी. आणि मला वाटते यामागे कारण असं आहे की संकटाच्या वेळी आपलं मन तात्काळ समाधानाकडे, म्हणजे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनकडे ओढलं जातं. बरोबर. डॅनला त्या पॅनिक अटॅकच्या भीतीपासून, त्या आतल्या आवाजापासून पळ काढायचा होता आणि ड्रग्ज त्याला काही क्षणांसाठी ती खोटी शांतता देत होते. पण हा तर एक भ्रम आहे. ही तात्पुरती मलमपट्टी आहे, इलाज नाही. यामुळे तर गोष्टी आणखीन बिघडल्या असणार. हो ना. हळूहळू त्याला सकाळी उठल्या उठल्या नशा करण्याची इच्छा होऊ लागली. तो आणखीनच दुःखी आणि अस्वस्थ झाला. म्हणजे तो एका दुष्ट चक्रात अडकला होता. बरोबर. ड्रग्जमुळे त्याची मूळ समस्या सुटत नव्हती, तर ती आणखी गंभीर होत होती. त्याच्या शरीरावर आणि मनावर त्याचे गंभीर परिणाम दिसू लागले होते. मग त्याला त्याची चूक कधी आणि कशी कळली? यातून तो बाहेर कसा आला? मानसोपचार तज्ज्ञांचा, म्हणजे सायकॅट्रिस्टचा सल्ला घेतला. आणि त्यातून काही फरक पडला? खूप मोठा फरक पडला. त्या तज्ज्ञांशी बोलताना त्याला एक महत्त्वाची गोष्ट जाणवली. त्याला कळालं की खरा प्रॉब्लेम ड्रग्ज नाहीये. हो का? हो, ड्रग्ज तर फक्त एक लक्षण होतं. मूळ समस्या होती ती हेडॉनिक ट्रेडमिलवर धावण्याची सवय. ती अतृप्त भूक. हो, लाईव्ह न्यूजमध्ये असण्याची, सतत यशस्वी होण्याची, नेहमी पुढे राहण्याची जी भूक होती, ती त्याला आतून पोखरत होती. म्हणजे त्याला स्वतःला हे कबूल करावं लागलं की त्याला इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा यशस्वी होणं जास्त महत्त्वाचं वाटत होतं. आणि याच ध्यासापायी त्याने स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं. बरोबर. त्यालाही मान्य करावं लागलं की त्याचा आतला आवाज, त्याचा इनर क्रिटिक, त्याचा सर्वात मोठा शत्रू बनला होता. त्याने ड्रग्ज, पार्ट्या आणि चुकीच्या मित्रांची संगत सोडली. पण फक्त ते सोडून प्रश्न सुटणार नव्हता, बरोबर? नाही. त्याला हेही माहीत होतं की त्याला त्या आतल्या आवाजाला शांत करण्याचा मार्ग शोधावा लागणार होता. टीव्हीवरचा तो पॅनिक अटॅक डॅनसाठी एक मोठा इशारा होता. त्यांना समजलं की काहीतरी बदलणं गरजेचं आहे. पण जेव्हा त्यांनी मेडिटेशन किंवा ध्यानाबद्दल ऐकलं, तेव्हा त्यांचा त्यावर विश्वासच नव्हता. त्यांना वाटलं हे सगळं फालतू आहे. मग एका अशा व्यक्तीची भेट झाली ज्याने त्यांना ध्यानाचा एक असा पैलू सांगितला जो विज्ञानावर आधारित होता. ती व्यक्ती म्हणजे मार्क ॲप्स्टीन. एका सायकॅट्रिस्टने डॅनला सांगितलं की ध्यान म्हणजे फक्त डोळे मिटून बसणं नाही, तर आपल्या मनाच्या आवाजाला लांबून बघायला शिकणं आहे. म्हणजे आपण आपल्या विचारांना थांबवू शकत नाही, पण त्यांच्याकडे एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून बघू शकतो. हे तर खूपच प्रॅक्टिकल वाटतंय. हो, आणि हेच ध्यानाबद्दलचा सर्वात मोठा गैरसमज दूर करतं. लोकांना काय वाटतं की ध्येय म्हणजे मन एकदम शांत, शून्य विचार. पण डॅन हॅरिसच्या अनुभवातून आपल्याला हेच समजतंय की ध्येय विचार थांबवणं नाहीये. मुळीच नाही. उलट ध्येय आहे त्या विचारांच्या प्रवाहात वाहून न जाता त्यांच्याकडे एका साक्षीभावाने पाहणं. म्हणजे बघा, तुम्ही रस्त्याच्या कडेला उभे आहात आणि ट्रॅफिक बघताय. ओके. गाड्या म्हणजे तुमचे विचार. त्या येत जात राहणार की नाही. तुम्ही प्रत्येक गाडीत बसून कुठेतरी जात नाही, तुम्ही फक्त त्यांना बघता. हीच ती साक्षीभावाची अवस्था.
आणि हीच गोष्ट शिकली डॅन हॅरिसने. तो एक प्रसिद्ध अमेरिकन पत्रकार होता. डॅनच्या आयुष्यात यशस्वी होण्याची धडपड तर दिसतीये, पण त्याच्या आतमध्ये नक्की काय चाललं होतं? म्हणजे व्हॉट वॉज द रिअल इंटरनल स्ट्रगल? त्याच्या मनात सतत एक आवाज सुरू असायचा. तो स्वतःच म्हणतो की तो आवाज त्याचा मित्रही होता आणि शत्रूही. मित्र आणि शत्रू दोन्ही एकाच वेळी. हो, मित्र यासाठी कारण तोच आवाज त्याला सतत पुढे ढकलायचा, करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी एक प्रकारे पुश करायचा. आणि ही करिअरची भूक त्याच्यात प्रचंड होती. त्याने अमेरिकेतल्या लहान शहरांमधून रिपोर्टिंग करत करत 7 वर्षांच्या मेहनतीनंतर न्यूयॉर्क गाठलं. पण तिथे पोचल्यावर त्याची भूक कमी झाली नाही, उलट वाढली असेल. अगदी. त्याला फक्त मोठ्या लोकांसोबत काम करायचं नव्हतं, तर त्यांच्यापैकीच एक व्हायचं होतं. याच महत्वाकांक्षेपायी त्याने मग वॉर झोन्समध्ये म्हणजे युद्धक्षेत्रात जाऊन रिपोर्टिंग करायला सुरुवात केली. अरे वा, म्हणजे पाकिस्तान, इराक अशा ठिकाणी. हो, आणि त्या अनुभवांमुळे त्याला आयुष्यात एका वेगळ्याच साहसाची, त्या ॲड्रेनालिन रशची सवय लागली. पण याची एक गडद बाजू होती. कोणती? जेव्हा तो अमेरिकेत परत आला, तेव्हा त्याला त्याचं सामान्य आयुष्य खूपच साधं आणि निरस वाटू लागलं. त्यातून त्याला नैराश्य आलं. अच्छा. मग तो सुखाच्या शोधात चुकीच्या मार्गाला लागला. ड्रग्सच्या आहारी गेला. ते ड्रग्स त्याला काही क्षणांचं खोटं सुख द्यायचे, पण आतून तो पूर्णपणे पोखरला जात होता. आणि मग तो दिवस आला ज्याने सगळं बदलून टाकलं. तो नॅशनल टेलिव्हिजनवर होता. लाखो लोकांसमोर लाईव्ह रिपोर्टिंग करत होता. आणि अचानक त्याला पॅनिक अटॅक आला. विचार करा, लाखो लोक तुमच्याकडे बघतायत, तुमचा अँकर तुम्हाला प्रश्न विचारतोय आणि तुमच्या डोक्यात पूर्ण शांतता, एक शब्दही आठवत नाहीये. इट मस्ट हॅव बीन टेरिफाईंग. तो स्तब्ध झाला. त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. कसाबसा त्याने तुटक तुटक शब्दांती रिपोर्ट संपवली, पण त्या एका क्षणाने त्याला आतून हलवून टाकलं. त्याला कळून चुकलं की आता काहीतरी बदलण्याची गरज आहे. या धक्क्यानंतर त्याने स्वतःला बदलायचं ठरवलं. म्हणजे सायकॅट्रिस्टचा सल्ला घेतला, ड्रग्ज आणि चुकीची संगत सोडली. पण त्याच्या मनातली ती असुरक्षितता, तो सतत बोलणारा आवाज, तो तर कायम होता. आणि याच काळात बरं का, त्याच्या वाचनात एक पुस्तक आलं, एखार्ट टोले यांचं पॉवर ऑफ नाव. हे पुस्तक त्याच्यासाठी एक टर्निंग पॉइंट ठरलं. ओके, पॉवर ऑफ नाव. हो, त्या टोले यांनी अहंकार म्हणजे इगोची एक वेगळीच संकल्पना मांडली होती. पण अहंकार म्हणजे गर्व किंवा आत्मविश्वास असा आपण समजतो. तो वाईट कसा असू शकतो? विशेषतः न्यूज रिपोर्टरसारख्या करिअरमध्ये तर तो हवाच ना. हाच महत्वाचा मुद्दा आहे. टोल यांच्या मते इगो म्हणजे फक्त गर्व नाही. इगो म्हणजे आपल्या मनातला तो सतत बडबडणारा आवाज, जो सतत भूतकाळातल्या चुका आठवत बसतो किंवा भविष्याची चिंता करत राहतो. तो आपल्याला वर्तमानात, आत्ता या क्षणात जगूच देत नाही. आणि हे डॅनला इतकं पटलं, कारण तो स्वतः हेच अनुभवत होता. त्याचं मन सतत भविष्याच्या चिंतेत असायचं. माझा जॉब गेला तर काय? माझ्या डोक्यावरचे केस गेले तर माझं करिअर संपेल का? बरोबर. किंवा मग ते भूतकाळातल्या गोष्टींमध्ये अडकून राहायचं. तो आजमध्ये जगतच नव्हता. टोल यांच्या बोलण्याने त्याला विचार करायला भाग पाडलं. त्याला कळालं की चिंता ही नेहमी भविष्याबद्दल असते. पण हे फक्त ज्ञान झालं. या चक्रातून बाहेर पडण्यासाठी त्याला एका ठोस उपायाची जरूरत होती. अगदी. आणि तो उपाय त्याला सापडला एका 10 दिवसांच्या ध्यान शिबिरात. त्याने जोसेफ गोल्डस्टीन यांच्या स्पिरिट रॉक नावाच्या एका बौद्ध रिट्रीट सेंटरमध्ये प्रवेश घेतला. पण सुरुवातीला त्याला ते खूपच अवघड गेलं असणार. नक्कीच. एक न्यूज रिपोर्टर ज्याचं आयुष्य सतत धावपळीचं, सतत फोन आणि जगाशी जोडलेलं असतं, त्याला एका अशा ठिकाणी ठेवलं जिथे फोन वापरायला परवानगी नाही, बाहेरच्या जगाशी काहीच संपर्क नाही. फक्त शांत बसायचं. हो. 5व्या दिवशी तर त्याने तिथून पळून जायचा विचार केला होता. पण तो थांबला आणि हळूहळू त्याला बदल जाणवू लागला. त्याला ती शांतता अनुभवता येऊ लागली. तिथेच त्याला कळालं की ध्यान म्हणजे विचारांशी भांडणं नाही. विचार येणारच, त्यांना फक्त बघायचं, त्यांच्यात अडकायचं नाही. हीच ती साक्षीभावाची अवस्था. या 10 दिवसानंतर डॅन जेव्हा परत कामावर आला, तेव्हा तो खूपच शांत आणि रिलॅक्स्ड होता. आणि इथूनच त्याच्या 10% जास्त आनंदी या संकल्पनेचा जन्म झाला. 10% जास्त आनंदी, हे नाव का?
100% का नाही? कारण डॅन खूप प्रॅक्टिकल आहे. तो म्हणतो की ध्यानामुळे 100% आनंद मिळण्याची किंवा आयुष्य पूर्णपणे बदलून जाण्याची कोणतीही जादुई हमी नाहीये. ही काही मॅजिक पिल नाहीये. अच्छा. पण 10% जरी फरक पडला, 10% जरी आयुष्य जास्त सोपं झालं, तरी तो खूप महत्वाचा बदल आहे की नाही? तो म्हणतो इट्स लाईक एक्सरसाइज फॉर युअर ब्रेन. म्हणजे हा एक छोटासा पण सातत्याने करण्यासारखा बदल आहे जो आयुष्य अधिक सुसह्य करतो. अगदी. यामुळे राग, चिंता, मत्सर यांसारख्या भावनांवर नियंत्रण मिळवणं सोपं जातं. आपण भावनेच्या आहारी जाऊन लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी विचारपूर्वक प्रतिसाद द्यायला शिकतो. याचं काही उदाहरण आहे का त्याच्या आयुष्यातलं? हो, एक उत्तम उदाहरण आहे. एके दिवशी त्याच्या बॉसने त्याला बोलावून सांगितलं, "डॅन, तू कधीच मुख्य अँकर बनू शकणार नाहीस, कारण तू दिसायला तितका सुंदर नाहीस आणि तुझा आवाजही आकर्षक नाही." बापरे, हे ऐकून तर कोणालाही प्रचंड राग येईल किंवा तो खूप दुखावला जाईल. नक्कीच. काही वर्षांपूर्वी हेच वाक्य ऐकून डॅन आतून पूर्णपणे तुटला असता. त्याच्या मनातल्या आवाजाने त्याला खाऊन टाकलं असतं. पण आता तसं झालं नाही. काय केलं त्याने? ध्यानामुळे तो शांत राहिला. त्याच्या मनात रागाची आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली, पण तो त्या भावनेत वाहून गेला नाही. त्याने ती भावना ओळखली, मान्य केली आणि बाजूला सारली. त्याने ते बोलणं वैयक्तिकरित्या घेतलं नाही. म्हणजे ध्यानामुळे त्याला भावनांवर नियंत्रण मिळवता आलं, जी त्याच्या करिअरसाठी एक मोठी ताकद ठरली. पण मला एक प्रश्न पडतोय, या शांततेचा त्याच्या महत्वाकांक्षेवर काही नकारात्मक परिणाम झाला नाही का? हाच प्रश्न डॅनलाही पडला होता. त्याला ध्यानामुळे शांतता तर मिळाली, पण त्याच्या मनात एक नवीनच भीती निर्माण झाली. कसली भीती? त्याला वाटू लागलं की या शांततेमुळे त्याची स्पर्धा करण्याची भूक, ती महत्वाकांक्षा कमी होईल का? न्यूज इंडस्ट्रीसारख्या स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी जी एक प्रकारची आक्रमकता लागते, ती या ध्यानामुळे नाहीशी होईल का? त्याची पत्नी बियांका, तिला सुद्धा त्याच्या करिअरच्या या टप्प्याची चिंता वाटत होती. हे तर खरंच मोठं आव्हान आहे. एका बाजूला मनाची शांती आहे आणि दुसऱ्या बाजूला करिअरमधली स्पर्धा. मग त्याने यावर काय उपाय शोधला? त्याने त्याचा मित्र मार्क याच्याशी चर्चा केली. मार्कने त्याला एक मजेशीर पण व्यावहारिक सल्ला दिला. हाईड द झेन. हाईड द झेन याचा नेमका अर्थ काय? याचा अर्थ होता, ध्यान कर, त्याचे फायदे घे, पण ते खाजगी ठेव. त्याचा दिखावा करू नकोस. कारण न्यूज इंडस्ट्रीमध्ये जर तू जास्त आध्यात्मिक वगैरे दिसू लागलास, तर लोक तुला कमजोर समजतील. अच्छा, म्हणजे तुझी शक्ती कुठून येते हे लोकांना कळण्याची गरज नाही. बरोबर, पण फक्त ध्यान लपवून त्याची करिअरमधली भूक कशी टिकून राहणार होती. आणि याच विचारातून त्याला एक नवीन मार्ग सापडला. कोणता मार्ग? एक अशी जीवनशैली जी मनाची शांती आणि व्यावसायिक महत्वाकांक्षा यांचा समतोल साधते. ह्या मार्गाला तो म्हणतो द वे ऑफ द वॉरियर. द वे ऑफ द वॉरियर? हे ऐकायला खूपच प्रभावी वाटतंय. पण याचा नेमका अर्थ काय? शांतता आणि योद्धा हे तर दोन विरुद्ध टोकं वाटतात. इथेच तर खरी गंमत आहे. वे ऑफ द वॉरियर म्हणजे ध्यानातून मिळालेल्या शांततेचा वापर शस्त्र म्हणून करणे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रतिकारच देत नाही किंवा तुम्ही मवाळ बनता. मग काय? याचा अर्थ आहे की तुम्ही निरुपयोगी भावना, जसं की राग, असुरक्षितता, मत्सर या बाजूला सारून फक्त महत्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करता. म्हणजे मनातला अनावश्यक गोंधळ कमी करून आपली ऊर्जा योग्य ठिकाणी वापरणे. अगदी बरोबर. डॅन म्हणतो ध्यानामुळे तुमची धार कमी होत नाही, उलट ती आणखी तीक्ष्ण होते. यू डोंट लूज युअर एज, यू शार्पन इट. वाह! जेव्हा तुमचा बॉस तुमच्यावर टीका करतो, तेव्हा तुम्ही रागाने किंवा असुरक्षिततेने प्रतिक्रिया देण्याऐवजी शांतपणे विचार करू शकता की या टीकेत काही तथ्य आहे का? यातून मी काय शिकू शकतो? यामुळे तुमची निर्णय क्षमता प्रचंड वाढते. तुम्ही जास्त प्रभावी बनता, कमी नाही. म्हणजे शांतता ही कमजोरी नाही, तर ती तुमची सर्वात मोठी ताकद बनते. तुम्ही भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेत नाही, तर शांत आणि स्थिर मनाने विचार करून कृती करता. हो, आणि हीच डॅनचा प्रवासाची सर्वात मोठी शिकवण आहे. ध्यान म्हणजे जगातल्या स्पर्धेतून पळून जाणं नाही, तर त्या स्पर्धेत जास्त चांगल्या प्रकारे टिकून राहण्यासाठी स्वतःला तयार करणं आहे. ते तुम्हाला 10% जास्त आनंदी तर बनवतच, पण त्याचबरोबर 10% जास्त प्रभावी सुद्धा बनवतं. डॅनला ध्यानाचा फायदा तर झाला, पण त्यांच्यासमोर अजून एक मोठं आव्हान होतं. कॉर्पोरेट जगतात किंवा स्पर्धेच्या युगात शांत राहून काम कसं करायचं? त्यांना भीती होती की जर ते जास्त शांत झाले तर त्यांची काम करण्याची भूक संपून जाईल का? यावर त्यांना एक असा मार्ग सापडला,
ज्याला ते वे ऑफ द वॉरियर म्हणतात. तो मार्ग म्हणजे हाईड द झीन, म्हणजेच बाहेरून शांत आणि आतून अत्यंत सतर्क राहून आपलं काम करणं. यालाच वे ऑफ द वॉरियर म्हटलं जातं. वाव. म्हणजे आपण पूर्ण ताकदीने काम करायचं, पण त्याच्या निकालाची किंवा फळाची चिंता करायची नाही. यामुळे कामाचा ताण येत नाही, उलट आनंद मिळतो. अगदी. पण ही संकल्पना ऐकायला जितकी सोपी वाटते, प्रत्यक्षात आणायला तितकीच अवघड आहे. बरोबर. आज आपण एका अशा व्यक्तीच्या प्रवासाबद्दल बोलणार आहोत, ज्याने यशाच्या शिखरावरून थेट जमिनीवर आपटण्याचा अनुभव घेतला आणि मग या संकल्पनेचा खरा अर्थ शोधला. आपण बोलतोय प्रसिद्ध अमेरिकन पत्रकार डॅन हॅरिसबद्दल. हो, डॅन हॅरिस. गुड मॉर्निंग अमेरिका सारख्या प्रसिद्ध शोचे अँकर. पण त्यांची सुरुवात म्हणजे खूप सामान्य होती. त्यांचे आई-वडील डॉक्टर होते, पण डॅन यांना पत्रकारितेची ओढ होती. त्यांनी बँगॉर नावाच्या एका छोट्या शहरातून सुरुवात केली होती. आणि हीच महत्वाकांक्षा त्यांना पुढे घेऊन गेली. छोट्या शहरातून ते थेट न्यूयॉर्कला पोचले. पण तिथे पोचून ते समाधानी नव्हते. नाही, अजिबात नाही. त्यांना तिथल्या दिग्गजांमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करायचं होतं. आणि त्यासाठी त्यांनी एक अत्यंत धोकादायक मार्ग निवडला. वॉर झोन रिपोर्टिंगचा. हो, वॉर झोन रिपोर्टिंग. इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तान, जिथे बॉम्बस्फोट आणि गोळीबार मिथ्याचा होता, तिथे जाऊन त्यांनी रिपोर्टिंग केलं. आणि या धाडसामुळे त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली. ते एक यशस्वी पत्रकार बनले. पण या यशाची एक मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली. नक्कीच, सतत अशा तणावपूर्ण वातावरणात राहिल्यामुळे अमेरिकेतलं सामान्य, सुरक्षित आयुष्य त्यांना कंटाळवाणं वाटू लागलं. त्यांना आतून एक प्रकारची पोकळी जाणवत होती. आणि ही पोकळी भरून काढण्यासाठी ते ड्रग्सच्या आहारी गेले. हो, आणि इथेच त्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा क्रॅश झाला. तो पॅनिक अटॅक. हो, तोच. एके दिवशी नॅशनल टेलिव्हिजनवर लाखो लोकांसमोर लाईव्ह बातम्या देताना त्यांना पॅनिक अटॅक आला. त्यांचं बोलणं थांबलं, श्वास अडकला. म्हणजे ते पूर्णपणे गोठून गेले. विचार करा, एका पत्रकारासाठी ज्याचं कामच बोलणं आहे, त्याच्यासाठी हा किती मोठा धक्का असेल. ही घटना त्यांच्यासाठी एक मोठा वेकअप कॉल होता. एक प्रकारे आरसाच होता तो. त्यांना तेव्हा कळालं की बाहेरून कितीही यशस्वी दिसत असलो तरी आतून आपण पूर्णपणे तुटलेलो आहोत. आणि या घटनेनंतर त्यांनी स्वतःवर काम करायला सुरुवात केली. हो, त्यांनी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतली, ड्रग्ज पूर्णपणे सोडले. पण एक समस्या तशीच होती. कोणती? त्यांच्या डोक्यात सतत चालणाऱ्या विचारांचा गोंधळ. नोकरी जाईल का? माझं भविष्य काय? अरे, माझे केस कमी होत आहेत. अशा असंख्य चिंता. आणि इथेच कथेला एक वेगळं वळण मिळतं. म्हणजे समस्या ड्रग्ज किंवा कामाचा ताण नव्हता, तर त्यांच्या स्वतःच्या मनात सतत चालणारे विचार होते. बरोबर. आणि याच विचारांना समजून घेण्यासाठी त्यांच्या एका सहकार्याने त्यांना एक पुस्तक सुचवलं. हो, एखार्ट टोल यांचं पॉवर ऑफ नाव. द पॉवर ऑफ नाव. या पुस्तकात त्यांना त्यांच्या समस्येचं मूळ सापडलं. आणि ते म्हणजे इगो किंवा अहंकार. पण इथे इगो म्हणजे तो आपला नेहमीचा गर्व नाही, बरोबर? अगदी. टोल यांच्या मते इगो म्हणजे आपल्या मनात सतत चालणारा तो आवाज. गंमत म्हणजे हा आवाज आपल्याला वाचवण्यासाठीच तयार झालेला असतो. म्हणजे तो आपल्याला सांगतो, अरे ती चूक पुन्हा करू नकोस, किंवा पुढे काय होईल याची तयारी कर. म्हणजे हा एक प्रकारचा आपला आतला सुरक्षा रक्षक आहे. बरोबर. पण तोच आवाज जेव्हा नियंत्रणाबाहेर जातो तेव्हा तो आपल्याला वर्तमानात जगूच देत नाही. तो सतत भूतकाळातील चुका उगाळत बसतो किंवा भविष्याबद्दल चिंता करत राहतो. आणि डॅन यांना हेच जाणवलं की त्यांच्या पॅनिक अटॅकचं आणि चिंतेचं मूळ हाच अनियंत्रित आवाज होता. हो, आणि इथेच चिंतेशिवाय कामगिरी किंवा परफॉर्मन्स विदाऊट अँक्झायटी या संकल्पनेचा जन्म होतो. त्यांना कळालं की ज्या क्षणी आपण निकालाची चिंता सोडून फक्त सध्या करत असलेल्या कामावर 100% लक्ष देतो, तेव्हा आपली कामगिरी सर्वोत्तम होते. खरं तर हे प्रत्यक्षात आणणं खूप अवघड आहे. म्हणजे एखाद्या सेल्सच्या व्यक्तीला तिमाही टार्गेट पूर्ण करायचं असतं, तेव्हा निकालाची चिंता न करता फक्त प्रक्रियेवर लक्ष केंद्रित कसं करायचं, इथेच इगोला समजून घेणं महत्वाचं ठरतं. तो आवाजच आपल्याला सतत निकालाची आठवण करून देत असतो. त्याला शांत करणं हीच खरी कला आहे. अगदी. म्हणजे आपलं लक्ष जेव्हा काय मिळवायचे आहे यावरून हटून मी आत्ता काय करत आहे यावर येतं, तेव्हा चिंता आपोआप कमी होते. आणि डॅनिन यांनी हेच केलं. त्यांनी भविष्याची चिंता करण्याऐवजी समोरच्या बातमीवर, त्या मुलाखतीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. आणि त्याचा परिणाम आश्चर्यकारक होता. हो, त्यांची कामगिरी सुधारली आणि मनावरचा ताणही कमी झाला. यातूनच त्यांनी काही नियम बनवले, ज्याला त्यांनी द वे ऑफ द वॉरियर असं नाव दिलं.
या योद्ध्याचा लढा बाहेरच्या जगाशी नव्हता. तर स्वतःच्या मनातील आवाजाशी होता. या वे ऑफ द वॉरियरमधला पहिला आणि सर्वात महत्वाचा नियम होता स्वार्थी होऊ नका. हे ऐकायला थोडं विचित्र वाटतं नाही का? हो, कारण आजच्या जगात यशस्वी होण्यासाठी स्पर्धात्मक आणि स्वार्थी असणं जवळजवळ गरजेचं मानलं जातं. पण स्वार्थी न होणं आणि स्वतःच्या प्रगतीचा विचार न करणं यात फरक आहे. डॅनच्या मते यशासाठी इतरांना खाली खेचण्याची किंवा त्यांच्यावर कुरगोडी करण्याची गरज नाही. बरं, पण मग प्रश्न उरतो की अशा स्पर्धात्मक वातावरणात स्वतःच्या हिताचं रक्षण कसं करायचं? याचं उत्तर डॅन यांनी त्यांच्या अनुभवातनं दिलं. ते म्हणतात की त्यांनी अनेक यशस्वी आणि तितकेच स्वार्थी लोक पाहिले आहेत, जे इतरांना त्रास देऊन पुढे जातात. पण त्यांना स्वतःला तसं बनायचं नव्हतं. बरोबर. त्यांच्या मते दयाळूपणा हा कमजोरी नाही, तर ती एक प्रकारची शक्ती आहे. आणि याचा एक दुसरा पैलू म्हणजे जेव्हा आपण इतरांशी चांगलं वागतो तेव्हा आपण फक्त त्यांचेच नाही तर स्वतःचेही मित्र बनतो. अगदी. सततच्या स्पर्धेतून आणि नकारात्मकतेतून मिळणारा ताण कमी होतो. खरी शक्ती इतरांना दाबण्यात नाही, तर त्यांना समजून घेण्यात आहे. बरोबर. डॅन यांच्या यादीतला अजून एक मुद्दा होता की कितीही यश मिळालं तरी नम्र आणि दयाळू राहा. लोकांना वाटतं की शांत राहणं म्हणजे कमजोरी आहे, पण डॅन म्हणतात की शांत राहूनही आपण आपलं मत प्रभावीपणे मांडू शकतो. त्यासाठी आक्रमक होण्याची गरज नाही. खरं तर हीच गोष्ट आपल्याला सुरुवातीच्या हाईड द झेन या संकल्पनेकडे परत घेऊन जाते. बरोबर. सुरुवातीला डॅन हे अँकर म्हणून बाहेरून शांत दिसत होते, पण आतून असुरक्षिततेने आणि चिंतेने पोखरले होते. खरा वे ऑफ द वॉरियर तेव्हा सुरू झाला जेव्हा त्यांनी आतूनही शांत राहायला शिकायला सुरुवात केली. आणि ही आतली शांतता मिळवण्यासाठी त्यांनी ज्या साधनाचा वापर केला ते म्हणजे मेडिटेशन, ध्यान. पण त्यांचा हा प्रवास काही सोपा नव्हता. अजिबात नाही. त्यांनी स्पिरिट रॉक नावाच्या एका बुद्धिस्ट सेंटरमध्ये 10 दिवसांच्या विपश्यना शिबिरात भाग घेतला. तिथे नियम खूप कडक होते. हो, कोणाशीही बोलायचं नाही, मोबाईल नाही, बाहेरच्या जगाशी काही संपर्क नाही, फक्त स्वतःच्या श्वासावर आणि विचारांवर लक्ष केंद्रित करायचं. आणि सुरुवातीला डॅन यांना हे असह्य झालं. खूप. त्यांच्या डोक्यात विचारांचं वादा सुरू होतं. 5व्या दिवशी तर त्यांनी तिथून पळून जाण्याचाच विचार केला होता. त्यांना वाटलं की हे आपल्यासाठी नाही. पण त्यांचे शिक्षक जोसेफ गोल्डस्टीन यांनी त्यांना थांबायला सांगितलं. हो, ते म्हणाले, फक्त बघत राहा, कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका. आणि मग हळूहळू चमत्कार घडला. जसजसं ते आपल्या मनात येणाऱ्या विचारांवर प्रतिक्रिया देण्याऐवजी फक्त साक्षी भावाने पाहू लागले, तसतसं त्या विचारांची ताकद कमी होऊ लागली. त्यांना पहिल्यांदाच जाणवलं की आपण आपले विचार नाही आहोत, आपण त्या विचारांना पाहणारे आहोत. खूप मोठा आहा क्षण होता त्यांच्यासाठी. यालाच तर मनाचा व्यायाम म्हणतात. आपण जसं शरीर सुदृढ ठेवण्यासाठी जिमला जातो तसंच मेडिटेशन हे मनासाठी एक प्रकारचं जिम आहे. अगदी. याचं एक शास्त्रीय कारणही आहे. ध्यानामुळे आपल्या मेंदूतील अमिगडाला म्हणजे भावनिक प्रतिक्रियांना जबाबदार असलेल्या भागाची क्रियाशीलता कमी होते. त्याने या भागावर आपल्या मेंदूच्या पुढच्या भागाचा म्हणजे प्रीफ्रंटल कॉर्टेक्सचा ताबा वाढतो, जो विचारपूर्वक निर्णय घेण्यासाठी महत्वाचा असतो. म्हणजे हे निव्वळ इच्छाशक्ती नाही, हे एक प्रकारचं न्यूरोलॉजिकल ट्रेनिंग आहे. हो, आणि याचा परिणाम त्यांच्या व्यावसायिक आयुष्यात लगेच दिसू लागला. तो ईमेलचा किस्सा. हो, शिबिरातून परत आल्यावर काही दिवसांनी त्यांच्या बॉसने त्यांना एका कामावरून खूप कठोर शब्दात ईमेल पाठवला. पूर्वी असं झालं असतं तर डॅन एकतर खूप चिडले असते किंवा प्रचंड चिंतेत पडले असते. हो, त्यांच्या मनात लगेच नकारात्मक विचारांची मालिका सुरू झाली असती. माझी नोकरी जाणार, मी काहीतरी चूक केलीये. पण यावेळी वेगळं झालं. यावेळी त्यांनी तो ईमेल वाचला आणि ते शांत राहिले. त्यांच्या मनात रागाची किंवा चिंतेची पहिली तीव्र प्रतिक्रिया आलीच नाही. ध्यानामुळे त्यांना त्या प्रतिक्रियेमध्ये आणि त्यांच्या कृतीमध्ये एक छोटासा अवकाश मिळाला होता. बरोबर. त्यांनी शांतपणे विचार केला आणि त्या ईमेलला एक व्यावसायिक उत्तर दिलं. यातून सर्वात मोठा धडा हाच मिळतो. एका बौद्ध भिक्षूंनी म्हटल्याप्रमाणे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याबद्दल दुःखी होण्यात काहीच अर्थ नाही. आणि ज्या गोष्टी आपण बदलू शकतो त्यासाठीही दुःखी न होता त्यावर काम करायला हवं. चिंता करून काहीच साध्य होत नाही. अगदी. आपण भूतकाळ बदलू शकत नाही आणि भविष्य आपल्या हातात नाही. आपण फक्त आजमध्ये म्हणजेच वर्तमानात जगू शकतो. डॅन हॅरिस म्हणतात की मेडिटेशन केल्याने ते 100% आनंदी झाले नाहीत किंवा त्यांना ज्ञानप्राप्ती झाली नाही, पण ते नक्कीच 10% जास्त आनंदी झाले. आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण आयुष्यात 100% आनंद ही एक काल्पनिक गोष्ट असू शकते,
पण 10% जास्त आनंद मिळवणं, 10% कमी चिंता करणं. 10% जास्त शांत राहणं ही एक खूप मोठी आणि वास्तविक गोष्ट आहे. बरोबर. छोट्या छोट्या बदलांमधूनच मोठं परिवर्तन घडत असतं. तर डॅन हॅरिसच्या अनुभवातून एक गोष्ट स्पष्ट होते की मनःशांती मिळवण्यासाठी आपल्याला जगापासून दूर हिमालयात जाण्याची गरज नाही. उलट त्याच धावपळीच्या जगात राहून आपल्या आतल्या आवाजाला फक्त 10% शांत करणं हे जास्त व्यावहारिक आणि शक्य आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि मनःशांती मिळवण्यासाठी बुकवाईज विथ अनिल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.